आपण भवानी पेठ या ठिकाणी आहोत। भवानी पेठेमध्ये वीर जवान मित्रमंडळ आहेत, ते कार्यकर्ते आपल्या बरोबर या ठिकाणी आता आहेत। हे जे कार्यकर्ते आहेत हे वारकऱ्यांची सेवा बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी करत आहेत। तर आपण त्यांना प्रथमतः विचारूयात की कशा प्रकारची सेवा हे दरवर्षी करतात आणि हे कधीपासून करतात। काय सांगाल, कधीपासून ही तुम्ही सेवा करता इथं? सर खूप वर्ष झाले आम्ही इथं सेवा करतोय सर। आम्ही वडापाव वाटप ठेवतो, सकाळी आम्ही वडापाव देतो आणि सकाळी सगळ्यात पहिले तर आम्ही पोहे बनवतो, मग त्याच्यानंतर पोहे सोबत आम्ही चहा ठेवतो, चहा सोबत आमचं बिस्किट असतं। मग थोड्या वेळ 10 वाजले की आम्ही वडापाव चालू करतो, वडापाव सोबत आम्ही पाणी देतो, राजगिराची वडी देतो, परत बिस्किट देतो। 2 वाजले तर आम्ही कूल डाऊन होण्यासाठी, कारण की ऊन एवढं आलंय, मग आम्ही थंड कोल्ड ड्रिंक जसं तुम्ही बघू शकतात मोहब्बत का शरबत देतो। मग 3 वाजता आमचा आईस्क्रीम चालू होतो। मग 6 वाजता सर आम्ही परत भजी बनवतो आणि 8 वाजता आमचं काम संपून जातं सर। किती वर्षापासून ही जी सेवा चालू आहे तुमची, किती वर्षापासून? साधारणतः 50 वर्ष झाले आणि 50 वर्षापासून सतत रूपेने आम्ही मंडळाचे प्रत्येक कार्यकारी असतील, आमचे वडिलांमार्फत जे वडिलांचे वयाचे, आजोबांचे वयाचे आणि छोटा कार्यकर्ता आमचा मंडळाचा प्रत्येक व्यक्ती इथं येतो, प्रत्येक व्यक्ती इथं सेवा देतो। कारण हे जे आपले वारकरी बंधू आहे, ते आपले वारकरी दैवत आहे, आपण बंधू तर सांगू नाही शकत, वारकरी दैवत आहे, तर त्यांची सेवा करण्याची ही संधी पुण्यनगरीला भेटली आहे। आणि आम्ही साधारणपणे किती कार्यकर्ते तुमच्या मंडळामध्ये आहेत आणि अशा किती प्रकारचे स्टॉल तुम्ही लावलेले आहेत? साधारणतः आमच्या मंडळात 100 कार्यकर्ते आहे आणि हे असे आम्ही कमीत कमी 20 ते 25 स्टॉल लावतो दरवर्षी। आणि असं नाही की एकच गोष्ट ठेवतो, आमचं सकाळचा नाश्तापासून दुपारचं जेवण पासून सकाळी 10 ते रात्री 10, त्यामध्ये विविध प्रकारचं, कधी थंड कधी गरम अशी वेगवेगळे नाश्त्यापासून जेवणापासून प्रत्येक सुविधा आम्ही ठेवतो। आता काय चालू आहे वाटप तुमचं? आता आमचं गुलाबजल दूध चालू आहे। थोडंसं जरा एक कव्हर करा। या ठिकाणी या मंडळा थ्रू आता गुलाबजल दूध वाटप चालू आहे। हे सर्व कार्यकर्ते आता मंडळाचे जे काय आहेत ते गुलाब दुधाचं वाटप या ठिकाणी करत आहेत। पाठीमागच्या साईडला आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये दूध कार्यकर्त्यांनी बनवून ठेवलेलं आहे। आपण आता दुसरे जे त्यांचा जो काही वडापावचा जो दूध ठेवण्याचा हा उद्देश असा होता की आता कसं आहे, 2 दिवस झाले आपण बघतोय, आता खूप गरमीचं वातावरण झालंय, खूप गरम झालंय, देवाच्या कृपेने पाऊस येत नाहीये, तर वारकऱ्यांना ताण मिटवण्यासाठी आम्ही तुमचा दुसरा स्टॉल कुठं आहे? आणि दुसरा स्टॉल आमचा तिथं आहे, तिथं वडापावची सेवा। कॅमेरामॅनला मी विनंती करेल की वडापावचा जो स्टॉल आहे यांचा, तो वडापावचा स्टॉल जरा थोडा कव्हर करावा। हे वडापाव वाटपाचं काम या ठिकाणी चालू आहे आणि हे तुम्ही सतत म्हणजे 4 दिवस रेग्युलर तुमचं हे वाटप चालू असतं? 2 दिवस असतो आमचा, म्हणजे काल असले पण स्टार्ट टू एंड, जेव्हा आमच्या पुण्यनगरीत पालखी येते आणि जेव्हा पालखी प्रस्थान होती, या 2 दिवसाच्या ह्याच्यात कालावधीमध्ये आमचे जेवढे कार्यकर्ते ते 24 तास पायावर असतात, आमच्या झोपही होत नाही। पण आम्ही हे जे वारकरी दैवत आहे त्या देवतांची सेवेसाठी आम्ही 24 तास 100चे 100 कार्यकर्ते सतत रूपने तयार असतो त्यांच्यासाठी। बरोबर आहे। पुण्यामध्ये अशा प्रकारचे जे काही मंडळ आहेत ते मंडळ खूप मोठ्या प्रमाणावरती अशा प्रकारची वारकऱ्यांची सेवा करत असतात। तसेच हे वीर जवान मित्रमंडळ जे आहे ते वीर जवान मित्रमंडळ गेले 50 वर्षापासून हे कार्य सतत राबवत आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा सत्यवेद न्यूज, आवाज आपल्या हक्काचा, जो घेतो सत्याचा वेध। सत्यवेद न्यूजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका।